आजकाल सगळे लोक कोडिंगबद्दल बोलत असतात. मलाही खूप इंटरेस्टिंग वाटतंय. मी हे शिकावं का? नक्कीच. अगं, कोडिंग म्हणजे एक नवीन भाषा शिकणं. पण लोकांशी संवाद साधण्याऐवजी तुम्ही संगणकाशी संवाद साधता. कोडिंग कसं सुरू करायचं आणि फ्री प्लॅटफॉर्म्स कोणते आणि ते कसे वापरायचे हे समजून घेऊया. कोडिंग म्हणजे काय? कोडिंग म्हणजे संगणक समजू शकतील आणि अंमलात आणू शकतील अशा सूचनांची रचना करणं. आता हे का महत्त्वाचं आहे? तर समस्या सोडवण्यासाठी आणि तांत्रिक विचारांच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी. वेबसाईट, ॲप्स, गेम्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करण्यासाठी ते वापरलं जातं. कोडिंगच्या मूलभूत गोष्टी: भाषा HTML किंवा CSS, वेबसाईट डिझाईन करण्यासाठी पायथन, डेटा सायन्स, AI आणि वेब डेव्हलपमेंटसाठी एक सोपी भाषा जावास्क्रिप्ट, वेबसाईटमध्ये परस्पर संवाद जोडण्यासाठी. आता याची मुख्य संकल्पना व्हेरिएबल्स म्हणजे संख्या किंवा मजकूरसारखी माहिती साठवते. लूप्स कार्यक्षमतेने पुनरावृत्ती करते. फंक्शन्स विशिष्ट क्रियाकलाप करण्यासाठी कोड गटबद्ध करणे. कोडिंग शिकण्यासाठी फ्री ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स. स्क्रॅच सुरुवातीसाठी व्हिज्युअल प्लॅटफॉर्म, कथा, गेम्स आणि ॲनिमेशन तयार करण्यासाठी. code.org विशेषतः शालेय विद्यार्थ्यांसाठी परस्पर संवादी धडे आणि प्रकल्प ऑफर करते. W3 स्कूल्स म्हणजे पायथन, HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट यावरील ट्युटोरियल प्रदान करते. खान अकॅडमी आकर्षक उपक्रमांसह संगणक प्रोग्रामिंगची मूलभूत कव्हर करते. खान अकॅडमी आकर्षक उपक्रमांसह संगणक प्रोग्रामिंगची मूलतत्व कव्हर करते. फ्री कोड कॅम्प म्हणजे वेब डेव्हलपमेंट, पायथन आणि डेटा विश्लेषण शिकण्यासाठीचे प्लॅटफॉर्म. गुगल कोलॅब म्हणजे ऑनलाईन पायथन कोड लिहिण्यासाठी आणि चालवण्यासाठी एक फ्री साधन. सुरुवात करण्यासाठी स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन म्हणजे कोणती भाषा शिकायची आहे ते निवडायचं. सुरुवात स्क्रॅचसह करायची किंवा अष्टपैलुत्वासाठी पायथन वापरायचं. एक प्लॅटफॉर्म निवडायचा म्हणजे संरचनित धड्यांसाठी code.org किंवा फ्री कोड कॅम्प वापरायचं. जर तुम्हाला पहिला कोड लिहायचा असेल तर हॅलो वर्ल्ड हा प्रोग्राम लिहायचा असेल तर पायथॉनमध्ये प्रिंट कंसात हॅलो वर्ल्ड असं लिहायचं. लहान प्रकल्पांचा सराव करायचा म्हणजे कॅल्क्युलेटर तयार करायचं किंवा वेबसाईट डिझाईन करायच्या. प्रगत प्रकल्प एक्सप्लोर करायचे. गेम तयार करण्याचा किंवा डेटा विश्लेषणाचा प्रयत्न करायचा. नवशिक्या कोडर्ससाठी काही टिप्स आहेत म्हणजे साधे प्रारंभ करायचे. लूप्स आणि व्हेरिएबल्ससारख्या मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं. दररोज सराव करायचा म्हणजे सातत्यपूर्ण सरावाने संकल्पना लक्षात ठेवण्यास मदत होते. समुदायामध्ये सामील व्हायचं म्हणजे स्टॅक ओव्हरफ्लो किंवा गिटहब या चर्चांमध्ये सहभागी व्हायचं. ऑनलाईन आव्हानं वापरायची म्हणजे हॅकर रँक आणि कोड वॉर्स यासारख्या प्लॅटफॉर्मवर कोडिंग पझल्स ऑफर करतात. प्रयोग करायचा म्हणजे तुमची कौशल्य तपासण्यासाठी आणि शिकण्यासाठी लहान प्रकल्प तयार करायचे. आई, हे तर खूपच रोमांचक आहे. कोडिंगबद्दल माहिती देण्यासाठी धन्यवाद. खूपच छान मीरा. कोडिंग हे एक कौशल्य आहे जे अंतहीन शक्यता उघडतं. त्यामुळे सराव करत राहा. मी पायथन अधिक एक्सप्लोर करण्यात सुरुवात करेन. कदाचित मी गेम तयार करेल. अरे वा, हे तर खूपच छान.